लातूरच्या जिल्हा परिषदेत अनेक विषय प्रलंबित असून कोणतेही विषय मार्गी लागत नाहीत, तर तसेच जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, जलजीवन मिशन या कामामध्ये ताळमेळ नसल्याने विशेष सर्वसाधारण सभेत उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत नाहीत. वार्षिक सर्वसाधारण सभा सगळ्यात उशिराने होते. असे अनेक विषय असून येत्या काळात अधिकाऱ्यांची सुस्ती कमी करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत, असंही यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे यांनी सांगितले. पाहुयात पत्रकार परिषदेनंतर नेमकं काय म्हणाल्यात आशाताई भिसे. राम भरोसे म्हणणार नाही मी, कारण रामाला कुठे कुठे आणता तुम्ही. काही जी कामं आहेत ती आमची कामं आहेत ना, ती सर्वसामान्य लोकांमधून निवडून आलेले जे सदस्य आहेत त्यांची कामं आहेत ती. त्या रामाला कशाला अडचणीत आणताय. पण प्रशासनाच्या काळामध्ये 4 वर्षामध्ये जे काय झालेलं आहे ते आता लोकप्रतिनिधी तिथं आलेले आहेत आणि त्या कारभारामध्ये नक्कीच बदल होईल. बदल करावा लागेल. त्या बदल करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि बदल झालेला नक्की तुम्हाला दिसेल. मेळ नाही हे मी मान्य करते की तिथे म्हणावा तसा मेळ नाही. पण आता ही सगळी जी सदस्य निवडून आलेले आहेत सगळेच, म्हणजे आम्हीच काम करतोय असं पण मी म्हणणार नाही. त्यांच्यातले देखील खूप सदस्य ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचे सदस्य त्यांना देखील धारेवर धरायला लागलेले. कारण शेवटी कसं आहे की खरोखरच हे उणीव आहेत. खरोखरच हे जे आहे शिक्षण विभागातला गोंधळ असेल, बांधकाम विभागातला गोंधळ असेल, जलजीवनचा गोंधळ असेल, याच्यावरती सगळेजणच आम्ही, कारण सगळ्यांचीच आमची प्रामाणिक इच्छा आहे की कामकाज लातूर जिल्हा परिषदेचं कामकाज चांगलं झालं पाहिजे. जो वारसा आहे जिल्हा परिषदेचा, लातूर जिल्हा परिषदेला, तो वारसा जपवायचा आहे, वाढवायचा आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही काम करणार. आम्ही 25 लोकांची, आम्ही जे महाविकास आघाडीचा जो आमचा गट आहे ते आम्ही सगळेजण चांगला कार्यक्रम, म्हणजे चांगला कारभार तिथे व्हावा, लोकांचे प्रश्न तिथे सोडवले जावे आणि प्रगती किंवा त्या भागातली जो बदल आहे, सकारात्मक बदल, तो घडवण्यासाठी आम्ही सगळेच नक्कीच प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय होता की 2022-23 पासून जे आराखडे शासनाला सादर केलेले होते ते आराखडे बदलण्यासाठीचा विषय महत्त्वाचा होता. आणि खरं तर सर्वसाधारण सभा होणं अपेक्षित होतं, पण यांच्या म्हणजे आता काय म्हणू ते कळेना मला, की यांच्या गलथान कारभार म्हणू का, यांना काही अजून कामकाज कळालं नाही म्हणू का, आचारसंहितेचं कारण पुढे करून यांनाच सर्वसाधारण सभा घ्यायची नव्हती हे मनातलं आहे हे म्हणू, म्हणजे असं मला प्रश्न पडलेत. पण सर्वसाधारण सभा यांनी घेणं आवश्यक होतं, काम मार्गी लावणं आवश्यक होतं. प्रत्येक कामाला दिरंगाई, म्हणजे आज 5 महिने झालेत निवडून येऊन अजून काहीही तिथे होत नाही आणि सर्वसाधारण सभेसाठी आम्ही आग्रही होतो आम्ही. नाही, हा आलेला निधी जो आहे हा प्रत्येक रुपया हा लोकांचा पैसा आहे आणि आलेला पैसा हा लोकांच्या कामासाठीच वापरला जावा हे अपेक्षित आहे. दालनं असावी, दालनं बसण्यासाठी दालनं लागतात, पण प्राधान्यानं म्हणजे प्रायोरिटी ज्याला म्हणता येईल की ती प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे हे ठरवणं आवश्यक आहे. म्हणजे लोकांसाठी आपण आलेलो आहोत, पण यांना आधी ते सभागृह दुरुस्ती, तिथे लाखो रुपये खर्च आहेत आणि कामं नीट झालेली नाही आहेत. असं नाही की खर्च केलं आणि काम चांगलं झालंय. सगळी कामं तिथे आता परत नव्याने करावी लागतील की काय, अशी परिस्थिती आहे. आणि दालनाच्या बाबतीत आमचं तेच म्हणणं आहे की प्रायोरिटी जी आहे ती ठरवली पाहिजे. म्हणजे आता मागच्या लोकांनी जे केलं ते आवडलं नाही म्हणून त्यांनी दुसरं करायचं, असे पसंतीचे कार्यक्रम जर होत असतील तर ते जिल्हा परिषद दृष्टीने योग्य नाही आहे. नाही, डोस पोलिओचा डोस असतो, बाकी आजाराचे डोस असतात. सुस्तपणाचा डोस नाही. सुस्तपणाला खडसावून सांगावं लागतं की हे झालं पाहिजे काम आणि टाइम लिमिट दिली पाहिजे, त्या वेळेच्या मर्यादेमध्ये झालं पाहिजे आणि हा आग्रह आम्ही नक्कीच धरू. Thanks for watching Ekmat Digital.